नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आहोत टिफिन सिरीजच्या 5व्या भागामध्ये आणि आज आपण बघतोय भरली ढोबळी मिरची असणार आहे टिफिनसाठी, चपाती, अम, सलाड असणार आहे आणि नाश्त्यासाठी आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल कटलेट. चला रेसिपी सुरू करूया. तर छोट्या छोट्या ढोबळ्या मिरची घ्यायच्या. जेव्हा तुम्ही मिरची भरून करण्यासाठी घेता ना, तेव्हा अशा छोट्या छोट्या मिरच्या घ्यायच्या. या ज्या मिरच्या असतात त्या गावरान असतात आणि याला चव छान असते. जेव्हा तुम्ही मोठी मिरची घेता ना, तर त्याचं जे आवरण असतं तर ते थोडंसं राट असतं. एकतर त्याला चव कमी असते आणि ते शिजायला सुद्धा वेळ लागतो. अशा जर बारीक घेतले तर याची साल पातळ असते, पटकन शिजलं जातं आणि चव सुद्धा छान लागते. त्या स्वच्छ धुवून घेतल्यात, अर्धे अर्धे देठं काढून घेतल्यात आणि जसं वांगं चिरतो तसं 4 भागामध्ये मी याला कट करून घेतलंय. आपण भरली ढोबळी मिरची करतोय, तर आता याच्यासाठी मसाला बनवूयात. आता आम्ही घरात थोडे जण आहे त्याच्यामुळे मी थोड्या घेतल्यात. तुमच्याकडे जास्त माणसं असतील, जास्त घेतल्यात तरी सुद्धा चालतील. आणि आपण ही भाजी टिफिनसाठी बनवतोय, त्यामुळे जास्त रस्सा नाहीये. जसं आपण म्हणतो ना सरबरीत, तशी भाजी बनवतोय. आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय, एक अर्धी वाटीच्या थोडंसं वरती आहे आणि फार असं बारीक नाही, थोडंसं जाडसरच घेतलंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे मी लसूण खोबऱ्याचं वाटण घालून घेतलंय. 1 चमचा मी अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण केलेलं वापरले. जर तुम्ही ते वाटण वापरत नसाल तर आलं लसूण पेस्ट डायरेक्ट तेलामध्ये टाकू शकता. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ जाईल आणि थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरी सुद्धा चालेल. आता जे लसूण कोथिंबिरीचं वाटण आहे तर ते आमच्याकडे सोलापूर भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरतात आणि आमच्या इकडे चिरून कोथिंबीर भाजीमध्ये जास्त कोणी वापरत नाही, अशी बारीक करूनच वापरतात. तुमच्याकडे हे वाटण नसेल, तुम्ही कोथिंबीर एकदम बारीक चिरून वापरली तरी चालेल किंवा धना पावडर वापरली तरी सुद्धा चालेल, बेस्ट ऑप्शन आहे. आता इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, त्या सुद्धा आपण कट करून इथं वापरतोय. आता मी मसाला मिरचीमध्ये छान असा भरून घ्यायचा. जे खोबरं असतं, मीठ आणि जे लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण आहे त्या पाण्यामध्येच मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. आता सगळी मिरची छान अशी भरून झाली. आता फोडणीची तयारी करूयात. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मग आपण फोडणी करूया. आता मिरच्या ज्या आहेत तर त्या उभ्या मी कट करून घेतल्यात. त्या सुरुवातीला तळून घ्यायच्या आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे त्या मिरचीचा फ्लेवर आणि आपण जो किचन किंग मसाला वापरले त्याचा फ्लेवर, त्याच्यामुळे ढोबळी मिरचीला खरंच एक भन्नाट अशी चव येते बरं का. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता जिरं मोहरीची खमंग अशी फोडणी दिली. 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या सुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये तळून घ्यायच्या. तळल्यानंतर जो मिरचीचा तिखटपणा आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि सगळ्या भाजीला लागतो. आता कढीपत्ता घातलाय. कढीपत्ता सुद्धा छान तडतडला की याच्यामध्ये जी भरलेली ढोबळी मिरची होती ती मिरची घालून घ्यायची. मसाला थोडासा शिल्लक आहे तो आपण नंतर टाकणार आहोत. आता जर मसाला लगेच घातला तर मिरची कच्ची राहते आणि मसाला करपतो म्हणून. आता मिरचीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून एक 5 मिनिटाची वाफ काढायची. जेणेकरून मिरचीचं जे वरचं आवरण आहे पातळ साल, तर ती भाजली गेली पाहिजे व्यवस्थित, म्हणजे ती पटकन शिजते याच्यासाठी. तुम्ही जर आहे असं याच्यामध्ये डायरेक्टली पाणी घातलं तर ते पटकन शिजत नाही. वातड होतं म्हणतात ना, तर सेम तसा प्रकार होतो. त्याच्यामुळे तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची 5 मिनिटासाठी. नंतर त्याच्यामध्ये जो शिल्लक राहिलेला सगळा मसाला आहे तो मसाला टाकून घ्यायचा. परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेणेकरून मसाला सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतेल आणि त्याचा कच्चापणा निघून जाईल याच्यासाठी. छान मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आता आपल्याला घालायचंय गरम पाणी. अगदी 1 वाटीभर गरम पाणी याच्यामध्ये घालायचंय. आता मिरची तर 50% ते 60% शिजलेलीच आहे. फक्त 20% ते 30% आपल्याला शिजवून घ्यायची बाकी आहे. आणि थोडासा रस्सा सरभरीत असावं याच्यासाठी. फार जर कोरडं झालं तर चपातीसोबत खाताना त्याचे तोटरे बसतात, म्हणून थोडंसं सरभरीत भाजी करायची. त्याच्यामध्ये मी 1 वाटीभर पाणी घातलंय. मीठ वगैरे आपण ऑलरेडी सगळं घातलं होतं त्याच्यामुळे काही घालायचं नाहीये. आणि झाकण ठेवून मिरची छान शिजवून द्यायची. आता भाजी शिजते तोपर्यंत नाश्त्याची तयारी करूयात. आता व्हेजिटेबल कटलेट बनवते त्याच्यासाठी मी बटाटा, अ, वाटाणा आणि गाजर हे व्यवस्थित असं उकडवून घेतलंय किंवा शिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता या उकडलेल्या भाज्या व्यवस्थित मॅशरने मॅश करून घ्यायच्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडत असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. माझ्याकडे इतक्याच होत्या म्हणून मी इतक्याच वापरल्यात. आता याच्यामध्ये घालायचे 1 वाटी भिजवलेले पोहे. पोह्याऐवजी तुम्ही बेसन पिठाचा किंवा कॉर्नफ्लॉवर तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता किंवा जे पोहेची पावडर असते ती वापरली तरी सुद्धा चालेल.
त्याच्यामध्ये पावडर मसाले जातील, जसं की मिरची पावडर, हळद आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो याच्यामध्ये मी घातलेत. कारण थोडीशी टेस्ट वेगळी यावी म्हणून. अगदी चिमूटभर काळी मिरी पूड असते ना, ती वापरली तरी सुद्धा त्याच्याने एकदम बेस्ट टेस्ट येते बरं का. तर आता याच्यामध्ये मी घातलं एकदम बारीक कट केलेला कांदा आणि एकदम बारीक चिरलेली ढोबळी मिरची. आता हे जे सगळं मिश्रण आहे ना, ते हाताने चुरून-चुरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याचा गोळा तयार झाला पाहिजे. पाण्याचा इथं वापर करणार नाही आपण. ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या आणि पोहे कुस्करून व्यवस्थित वापरले तर त्याला छान मॉइश्चर सुटतं आणि पीठ सुद्धा छान ओलावा धरतं. ते बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेतल्यात आणि आता याचे छोटे-छोटे कटलेट बनवून घेते. आता इथे मी कटलेट बनवते. तुम्ही अशा सेम पद्धतीचं सँडविच याचं तयार करू शकता ब्रेडमध्ये घालून. मस्त एक नंबर टेस्ट लागते. तर आता इथं आपले कटलेट बनवून तयार झालेत. तोपर्यंत भाजी सुद्धा छान अशी शिजली आणि अगदी थोडासा किंचितसा रस्सा मी याच्यामध्ये ठेवलाय. फार अशी मोकळी सुटसुटीत केलेली नाहीये. आता भाजी शिजली, भाजी डब्यामध्ये भरून ठेवायची तोपर्यंत ती थंड होऊन जाईल. आता माझ्या चपात्या झाल्या होत्या, लगेच मी चपात्या सुद्धा शेकून घेते. म्हटलं याच तव्यामध्ये आपण कटलेट भाजणार आहे, तर याच तव्यामध्ये आपण चपात्या पण शेकून घेऊया. तर कशाला 2-2 तवे उगाच वेस्ट घालवायला. एकतर गॅसच्या ज्या किमती आहेत त्या सुद्धा अगदी गगनाला भिडल्यात. त्याच्यापेक्षा गॅस मिळतच नाहीये, महाग तर असू द्या, अशी कंडिशन आहे. सिटीमध्ये तर काही विचारू नका. आणि चपात्या म्हणाल ना तर छान जमतात मला आणि दररोज सकाळी डब्याला चपातीच बनवते मी. तर छान अशी मस्त चपाती शेकून घेत होते आणि आमच्याकडे ना अशा एकदम भरपूर तेल लावलेल्या मस्त अशा गुबगुबीत चपात्या असतात. कारण जर जास्त प्रमाणामध्ये तेल लावून तुम्ही चपाती केली ना, एकतर ती मऊसूत राहते आणि थंड झाल्यानंतर सुद्धा खायला छान लागते. तर बऱ्याच ठिकाणी फुलके वगैरे बनवतात, पण आमच्याकडे त्या खात नाहीत म्हणून चपातीच बनवते. आता टिफिनच्या चपात्या माझ्या बनवून झाल्या होत्या. लगेच म्हणलं कटलेट पण आपण शेकून घेऊयात, म्हणजे भाजून घेऊयात. तर आता मी हे भाजून घेणार आहे, म्हणजे शॅलो फ्राय करून. डीप फ्राय वगैरे नाही करत. तर डीप फ्राय जर केले ना, तर त्याच्यामध्ये ऑइल जे आहे तर ते जास्त साठून राहतं, म्हणजे ते ऑइल जास्त पितं त्याच्यामुळे. आता चपाती केलेल्याच तव्यामध्ये छान असं तेल टाकून घेतलंय आणि ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामध्ये कटलेट मस्त असे डिप करून घेतले आणि मग आता ते आपण शॅलो फ्राय करून घेऊयात. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही एकदम बारीक रवा किंवा मोठा रवा वापरला तरी सुद्धा चालेल. आता हे जे ब्रेड क्रम्स आहेत तर ते मी घरीच बनवलेत. जो ब्रेड असतो ना तर तो थोडासा म्हणजे सुकून किंवा मिक्सरमध्ये बारीक फिरवायचा आणि थोडासा सुकून मग मी एका छोट्याशा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलाय. म्हणजे 3 महिने तरी आरामात राहतो. त्याच्यापेक्षा जास्त काही मी वापरलेला नाही, त्याच्यामुळे माहित नाही मला किती दिवस टिकेल. पण 3 महिने तरी छान राहतो आणि घरच्या घरी आपण हा बनवू सुद्धा शकतो. बाहेरचा प्रिझर्व्हेटिव्ह वाला न वापरता घरच्या घरी एकदम मस्त ब्रेड क्रम्स तयार होतो. ब्रेड तर बाहेरचाच असतो, पण त्याचे क्रम्स फक्त घरी बनवतोय, बाकी काय. तर छान असे कटलेट मी दोन्ही बाजूने मस्त शेकून घेतलेत आणि आता आपला टिफिन सुद्धा तयार झालाय आणि मी अर्धा टिफिन भरून सुद्धा घेतलाय. मस्त असे कटलेट तयार झालेत व्हेजिटेबल आणि टेस्ट म्हणाल तर अप्रतिम लागते. त्याच्यासोबत खाण्यासाठी टोमॅटो केचप दिले. तुम्ही पुदिन्याची हिरवी चटणी बनवली तरी सुद्धा बेस्टच. पण सकाळच्या गडबडीमध्ये इतकं काही बनवून होत नाहीये. मस्त अशी ढोबळी मिरची, चपाती, कटलेट, सलाड, सॉस आणि एक ड्रायफ्रूट लाडू आणि थोडेसे खजूर असा आजचा टिफिन आहे. तर त्यातल्या नाश्त्यासाठी कटलेट, ड्रायफ्रूट लाडू आणि खजूर जाणार. बाकी दुपारचा टिफिन झाला आणि 4 वाजता जी छोटीशी भूक असते तर त्याच्यासाठी एखादं फ्रूट किंवा वेगळे काही स्नॅक्स सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण मी आज पेरू दिलाय. ते दररोज काही ना काही वेगळं असतं, जसं की फुटाणे वगैरे तुम्ही बघतायच प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर असा आपल्या टिफिनचा आजचा मेनू असणार आहे. तर तुम्हाला ही टिफिन सिरीज कशी वाटते किंवा तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघून सुचतं का की आपल्या नवरोबाच्या ऑफिसच्या डब्याला काय द्यायचं? तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही टिफिन सिरीज अशीच कंटिन्यू करायची तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका अशा छानशा टिफिन सिरीज